यवतमाळ जिल्ह्यातल्या वणी तालुक्यात भूखंड विक्री प्रकरणात बनावट कागदपत्र तयार करून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। विशेष म्हणजे एका पत्रकाराची फसवणूक झाल्यानं आणि पोलिसांनी तब्बल 18 महिने कारवाई टाळल्यानं वणी पोलीस ठाण्यात संतापाचा उद्रेक पाहायला मिळाला। तक्रारदार सूरज चाटे आणि संध्या तरवटकर यांनी जुलै 2024 मध्ये वडगाव इथं प्लॉट क्रमांक 30 चा व्यवहार केला होता। आरोपी शैलेश वाकडे यानं अर्जन 20 सतीश केरा याच्या मदतीनं हा प्लॉट स्वतःचा असल्याचं भासवलं। यासाठी तत्कालीन तलाठी रवींद्र निळकंठ उपरे आणि मंडळ अधिकारी राजू निळकंठराव डोंगरे यांनी संगनमत करून खोटे फेरफार आणि बनावट सातबारा उतारा तयार केला। तक्रारदारांनी 1,20,000 रुपये धनादेशाद्वारे दिल्यानंतर हा भूखंड प्रत्यक्षात दुसऱ्याच्याच मालकीचा असल्याचं आणि फेरफार क्रमांक 1539 हा बनावट असल्याचं उघड झालं। या प्रकरणाने वणीतील महसूल आणि पोलीस विभागातील साटे लोटे चव्हाट्यावर आले असून आता या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे।